आज आरती देतोय आम्ही। आता रात्रीचे 8:30 वाजलेत आणि स्नेहा आता आज वडे बनवते साबुदाणा वडे। हे तर आवडतं तुम्हाला ना दही सोबत खायला। स्नेहाच्या हातचा साबुदाणा वडा बाबा कसला। खिचडी नाही आवडत खिचडी नाही आवडत। करायचं तर चांगलंच करायचं ना। आता तू जसं करते तसं मी करते, तू आलं करणार मी आलं करणार, फायदा काय या गोष्टीला। नमस्कार मित्रांनो, तर आज नवरात्रीचा 3रा दिवस आहे आणि 2 दिवस कसे गेले काही समजलंच नाही ना। हो ना, म्हणजे कसं झालं की ते सर्व बघत असं वाटतं की बघतच राहावं ना आपण जे मांडलंय ते कळस वगैरे। तर छान वाटते, खूप इतकं प्रसन्न वाटते की रात्री उठून पण जसं उठलो की लक्ष तिथे जाते पूर्णपणे। तर खूप बरं वाटते आणि प्रत्येकाला मला वाटतं की ज्यांनी पण घट बसवले असतील त्यांना पण खूप छान वाटत असेल, कारण नवरात्रीचे जे दिवस आहेत खूप पवित्र मानले जातात। आणि कसं आहे ना, जे वातावरण असते बघा, तुम्ही बाहेर जरी जाणार ना थोडा वेगळा वाईब येणार, एकदम असं छान वाटेल म्हणजे बाहेर निघाल्यावरती पण। आणि खूप दिवसानंतर म्हणजे एवढे दिवस झालं पाऊस पडतोय, तर फायनली आज एकदम कडक ऊन असं निघालेलं आहे। तर असंच राहील तर बरं आहे ना, बरं वाटतं कंटाळा आलाय। कारण कसं आहे ना, पाऊस पडतो ना असं वाटतं की आजारी होतं, आजार सारखा तसंच फील होतं खरं सांगते। पण आज एकदम बरं फ्रेश वाटायला लागलं खूप जास्त। तर आता आम्ही दोघे पण रेडी झालेलो आहोत। सानूला पण स्कूल मधनं आणली, ती आता काहीतरी खाते, जेवायला बसली का? तिला टिफिन दिलेला तरी तिने जे दिलेलं तेच परत येऊन खाते। बघा ऊन मस्तपैकी आज कडक एकदम पडलेलं आहे आणि आज पण मस्त सुंदर फुल आलेत आपले। तुम्हाला आम्ही तर नेहमी चालली सांगतोय का, अपराजिताचे फुल आलेत नेहमी आम्हाला 4-5 फुलं देतोयच ना। हो एवढेच आहे, हे बघा एवढे आले म्हणजे 4-5 मिळतात। आता किती 5 भेटते ना। तर चला मग आता पूजा करायची। तर आमची पूजा वगैरे झालेली आहे। सानू चिप्स खाते, सानूची मजा आहे। तर पूजा वगैरे झाली आणि मी मस्तपैकी फ्रुट्स वगैरे खाल्ले। आता स्नेहा चहा पिते। मी पण फ्रुट्स खाल्लेले, अर्धा तास झाले ना, म्हणून मी आता चहा घेते। आपल्याला एक निकिता ताई आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांनी आपल्याला कमेंट केलेली की निपोटी चहा पियायचं नाही, तर खरंच नाही पियायचा, पण आता कसं मला भरपूर सवय जास्त। सानूची तर मजा आहे, कॅन्डी बनवली। आणि हे बघा, हे मसाल्याचे ऑर्डर आले होते, सर्व पॅक केल्यात आणि गोणीमध्ये ठेवलेले आहेत। तर चल मी मसाले कुरिअर करायला देऊन येतोय आणि 2 उलवेमध्ये पण द्यायचं, ते पण देऊन येतो। ज्यूस काय प्यायचं तुम्ही पिऊ शकता, कारण तुमच्या पोटात दुखत होतं ना म्हणून यांनी चाय स्किप केला, पण फ्रुट्स खाल्लेले। फ्रुट्स खाल्ले। ऊन निघलाय, गरमी आज भरपूर निघलाय ना बाहेर, गरम होते भरपूर। क्लायमेट लगेच चेंज होते, आता की पाऊस पडणार, खूप जास्त काळोख झालेला, पण आता परत ऊन आलाय भरपूर जास्त। तर चला आता मस्तपैकी मसाले पटकन कुरिअर करूया। मसाले तरी काय मस्तपैकी कुरिअर करायचे। तर चला आता मी मसाले कुरिअर करतो आणि 2 उलव्यामध्ये द्यायचे, त्यांना पण मसाले देतो आणि मग घरी येतो, मग बघू नंतर काय करायचं ना। वाह, आज काय ऊन पडलाय जबरदस्त, असं वाटतं खूप वर्षानंतर असं मी दिवस बघतोय। एक नंबर ऊन पडलाय, बघा ना किती भारी वाटतंय, नाहीतर एवढे महिन्यांनी असा कालोख सारखा वाटत होता। दादा आहेत, नमस्कार दादा। नमस्कार दादा, नाव काय तुमचं सांगा एकदा? रुपेश रामचंद्र। रुपेश दादा आहेत, आणि तुम्ही इथे जॉब करताय का? हो, इथे जॉब करतो। तर दादाने आपल्याला काल कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं का 1 किलो मसाला हवाय। फर्स्ट टाइम घेताय ना तुम्ही आमच्याकडनं? फर्स्ट टाइम घेतो तुमचा, जस्ट आता लाईव्ह त्या दिवशी बघितलं, दळून आणलं 19 तारखेला तुमचं लाईव्ह बघून मग मिसेसनी बोलले की आपण ऑर्डर करून बघूया। अच्छा। मग आता जेव्हा तुम्ही मसाला आपला टेस्ट करणार तेव्हा फीडबॅक नक्की द्या, फीडबॅक। आणि थँक्यू सो मच दादा, तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय, फीडबॅक नक्की द्या। नक्की। आणि कुठं तुम्ही? मी कामोठेमधून। कामोठेमधनं, ओके चालेल, चला थँक्यू। तर आता ना आपण सेक्टर 24 मध्ये आलो, ताई आहे, तर ताईने आपल्याकडनं मसाला ऑर्डर केलाय, तर पटकन त्यांना मसाला देऊया आणि जाऊया घरी। नमस्कार ताई, कशा आहात? मसाला फर्स्ट टाइम ऑर्डर केलाय ना? फर्स्ट टाइम आता बघते। अच्छा, आणि फीडबॅक नक्की द्या। नक्की तुमचा तो ब्लॉग मी नेहमी बघत असते। थँक्यू सो मच। सानूला पण खूप प्रेम द्या। थँक्यू, चला बाय। तर आता मी घरी आलोय, सानू टीव्ही बघत होते, आता काही बंद करते का मी आलो म्हणून? स्नेहा
मी धूप लावते त्याला. ओके, फ्रुट्स आणलेत आपल्याला खायला. वा, छान वाटते ना. कधी आणलेला? आता यूज झाला. करते मी याच्यासाठीच तर असं धूप बीप जाळण्यासाठी मस्त वाटतं. छान आहे. फ्रुट्स खायला बसतोय. सीताफळ आहे आणि बघा स्नेहाने हे टाकलेलं आहे. कारण आज कमेंट बघितली मी, बरोबर आहे. जेव्हा आपल्याला काही ना काही नवीन गोष्टीची माहिती नसतात बघा, जेव्हा तुमचे कमेंट्स येतात ते मी तर फॉलो करते बाबा. कारण मला माहिती की आपल्या चांगल्यासाठी सांगतात, तर आपण तसंच करूया. बरोबर ना? घे सांगू काय ब्लूबेरी कोणत्या घ्यायचं तुला? ब्लूबेरी आणि सीताफळ. तर या सर्वांनी फ्रुट्स खायला उपवासाचे. हे बघा लिचूने आंघोळ केली बघ कशी दिसते. पाणी लिचू लिचू धावते बघा. लिचू लिचू गुड गर्ल. पूर्ण ओली झाली बघा. ब्लूबेरी खा ना, ब्लूबेरी तुला आवडते ना. कशी झाली बघा आंघोळ केली तर. तिसरा दिवस आणि आज आरती देतोय आम्ही. तर थोडस असं वाटलं की द्यावी म्हणून सगळ्यांना. जे कोण आपले व्हिडिओज बघतात तर थँक्यू सो मच. तुमचे जे काही इच्छा असतील ते सर्व तुमचे पूर्ण व्हावं. आमचे पण होतीलच, तुमचे पण आमच्या सोबत झाले पाहिजे. बरोबर ना? हो. आता रात्रीचे 8:30 वाजलेत आणि स्नेहा आता आज वडे बनवते. साबुदाणा वडे. हे तर आवडतं तुम्हाला ना दही सोबत खायला. स्नेहाच्या आजचा साबुदाणा वडा बाबा कसला. खिचडी नाही आवडत ना? खिचडी नाही आवडत. नमस्कार मित्रांनो. तर आजचा नवरात्रीचा 4था दिवस आहे आणि आज आहे येलो डे. तर आता आमची घाई चालली. आता रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आम्ही ना कुलदैवत आहेत आमचे आणि कुलदेवी आहे, तिथे आम्ही ना पाया पडायला जाणार आहोत. आणि नवरात्रीमध्ये जावं 3 ते 4 वर्ष जातो कंटिन्यू आम्ही जातोय. तर आता आपल्या कुलदेवतांसाठी मस्तपैकी स्नेहा नैवेद्य बनवणार आहे. नैवेद्य हे असणार पानगे. बरोबर. मला ऍक्च्युली माहिती पण नव्हतं कसं काय बनवतात. 1-2दा मी बघितलेलं आहे बनवताना, पण नंतर ना तरी पण थोडीशी हे असते मनाला की बरोबर आहे का नाहीये. पण आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. जर काही पुढे मागे असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. बरोबर ना? हा बरोबर. तर सर्वात आधी मी किचन साफ करते. म्हणजे स्नेहाने आज माझ्यासाठी बघा उपवास आहे म्हणून मिल्कशेक बनवलेला. पण खरं सांगू तुम्हाला, मी माझा आता पर्सनल एक्सपिरियन्स सांगतोय. नवरात्र आईचा जो उपवास आहे 9 दिवसाचा भरपूर कडक आहे. कारण कालचा 3रा दिवस ना माझ्या पोटामध्ये किती कल मारत होती. भरपूर कल मारत. ते कसं झालं, जेवण वगैरे नाहीये, त्याच्यात ते आपण अशी गोष्टी आता हे करतो. पण आपल्या इथे ना आपलं जे आगरी कोले आहेत ना, ते मला का सगळेच करतात की नाही माहिती नाही, पण इथे कसं आहे माहितीये का, म्हणजे पूर्ण दिवस काहीच जेवायचं नाही, संध्याकाळी जेवायचं. असं पण करतात. तुम्ही पण तसं ठेवलं असं तरी नाही, पण आपण करायचं तर चांगलंच करायचं ना. आता तू जसं करते तसं मी करते. तू अलग करणार, मी अलग करणार, फायदा काही या गोष्टीला. तर स्नेहाची इथं कसं करतात माहितीये का, नवरात्रीचा उपवास म्हणजे 9 दिवस अन्न नाही, म्हणजे जेवण बिवण जे आपण रेग्युलर घरामध्ये जेवतो ना व्हेज वगैरे, ते काहीच जेवायचं, फक्त फ्रुट्स आणि असं म्हणजे काहीतरी फिट असल्यावरतीच. आणि जर काही आपल्याला श्वास संबंधी म्हणजे काहीतरी आजार वगैरे आहे, काहीतरी आहे, तर स्किप करू शकतात. पहिला दिवस आणि लास्ट दिवस असं पण ठेवतात. खूप जागेवरती अशी मान्यता आहे. पण कसं मी ठेवते म्हणून मी पण करते. तर मला वाटलं ठीक आहे ना, आपण फिट तर आहोत, आपण करू शकतो. बस आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो. असं नाही आम्ही तुम्हाला सांगत का तुम्हाला असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. ते तुमच्यावरती कसं करायचं. प्रत्येकाचं आपला आईला प्रेम दाखवायचं असते की आम्ही उपवास ठेवला, काहीतरी होतं ना, आपण 9 दिवसाचे उपवास ठेवतो ना, काहीतरी गोष्टी त्यागायला पाहिजे. हे त्याग जे आहे ना ते इम्पॉर्टंट आहे. जसं की खूप लोक चप्पल नाही वेअर करत. मी सानूची एज पासून उपवास केला, चप्पल नव्हते वेअर करत. मग कोण कोण गोम नाही करत. खूप सारे गोष्टी असतात जे त्यागतात. तर आपण 9 दिवस जेवण नाही खात, तर एक प्रकारे त्यागतो आपण आणि उपवास करतो. तर या व्हिडिओ मध्ये तुमच्या इकडं देवी आईचा उपवास कसा करतात नक्की आम्हाला कमेंट करून या व्हिडिओ मध्ये सांगा, म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कसं प्रत्येकाचं समजेल ना कुठे काय कसं करतात ते. आणि अजून एक गोष्ट, आता खूप लोक असं बोलू शकतात की तुम्ही हे घट बसवलं तर तुम्ही बाहेर न जाऊ, तर प्लीज
समजून घ्या, कारण कसं आपल्या कुलदेवाच्या इथे जाणं पण खूप गरजेचं आहे. आता बघा आमच्यामध्ये ना आम्ही 3 जण आहोत, स्नेहा, मी आणि सानू. तर कसं आहे माहितीये का, आपले कुलदेवतांजवळ त्यांचा पण आशीर्वाद घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा, जे आपण आईची इथे आता पूजा करतो, ती जगत जननी आहे. ती आपली फिलिंग का नाही समजत, ती आपल्याला हे नाही करू शकत, पूर्ण जगाला सांभाळते ती जगत जननी. तर मग आपल्या एवढं ते समजूनच गेलं. पण प्लीज असं काही कमेंट करू नका, कारण कसं मी नाहीतर भरपूर जण बोलतात घट चोरून नाही जात, हे नाही जात, ते नाही जात. बरोबर आहे, असते असं नाही की नाही आहे. पण कसं आता मी यांना बोलले की मी घरी राहते, तुम्ही जाऊ नये. पण हे काय बोलले की जोडीने जायला लागते. तर मला पण हे वाटलं की ठीक आहे, आता वर्षातून एकदा नवरात्रीमध्येच आपण जातो कुलदेवीकडे. कधी असं आधी मध्ये जात पण नाही, कारण एवढा वेळ पण मिळत नाही आपल्याला. मग आता जाऊन येऊया. ठीक आहे, येऊया लवकर ना आपण अर्धा 1 तास. तर चला आता मस्तपैकी देवी आईला आपण नैवेद्य बनवूया. तर हे बघा, पानग्यांच्या रेसिपीसाठी सर्वात पहिले स्नेहाने टोप ठेवलाय गॅसवरती पाणी गरम करत, आणि इथे आता गुळ जेवढा आपल्याला रेसिपीसाठी हवाय तेवढा करायचा. आणि बघा, सर्व गुळ जेवढा स्नेहाने काढलाय ते पाण्यामध्ये टाकलेलं आहे, आणि पाण्यामध्ये मस्तपैकी आता विरघळून द्यायचं आहे ना. हो. आणि मग त्यानंतर थोडीशी हळद, आणि मग त्यानंतर 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणखीन अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. टोटल 2.5 वाटी आपण या पानग्यांच्या रेसिपी मध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. कसं असते ना, प्रत्येकाच्या कास्ट मधल्या प्रत्येकाच्या कुलदेवताचा एक नैवेद्य ठरलेला असतोय. जसं आपण MP मध्ये गेलो होतो, पंजिरी असते, पंजिरी आणि गुलगुली पण होतं. गुलगुली गोड म्हणजे तेच ना, असं झाला ना, ते सर्व प्रकार एकच याच्यामध्ये आला ना. गुळगुळे आणि पंजिरी असते, ते याचा बनवतात, याचाच म्हणजे पिठाचा साखर त्याच्यात. कारण आपण गावाला गेलो होतो तेव्हा मी टेस्ट केलेलं ना गुलगुले, मस्त लागतात, टेस्टी लागतात. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे का, तुमच्या इकडे आता म्हणजे तुमच्या कुलदेवतांना तुम्ही नैवेद्यासाठी असं काय बनवताय नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आगरी कोळीमध्ये आम्ही ना, आगरी लोक ना पानगे बनवतो. तुम्ही काय बनवताय हे कमेंट नक्की करून सांगा. तर आता झाकण देते मी 5 मिनिटासाठी आणि गॅस बंद करते. आता 5 मिनिटं झालेले आहेत, काढू. तर सर्व पीठ बघा एका परातामध्ये काढलेलं आहे. तर असं पण करतात म्हणजे भाकरी बनवताना पण करतात, थोडं गरम असते म्हणून. तर बघा, आता मी तुम्हाला एक ना हाताने कसं करतात ते पण दाखवते, आणि बनवून दाखवते. आणि मग नंतर एक ट्रिक पण दाखवते तुम्हाला, झटपट होईल कशी ती. तर हाताने बघा असे बनवतात पानगे. म्हणजे आपण कसं पण तरी पण बघा, माझं परफेक्ट होणार नाही. ते परफेक्ट म्हणजे काय, ते असंच तर असतात, ते किती हे करतात माहिती आहे ना. तर हे बघा असे बनवतात हाताने. तर आता एकदम झटपट कशी तुम्ही बनवणार नाही ही तुम्हाला एक ट्रिक दाखवतो. तर हे बघा, असं हातावरती पानगा बनवतात, पण काय माहितीये का, याच्यामध्ये ना भरपूर वेळ जाते. आता झटपट कसा बनवायचा ते तुम्हाला आम्ही दाखवतो. तर जसं आपण बॉल बनवतो तसा बॉल बनवायचा, आणि ग्लासला पण थोडंसं तूप लावायचा. ओके. आणि असं प्रेस करून घ्यायचा. एकदम इझी होईल असं ना. हो. आणि थोडंसं पातळ पण करायचं साईडची. एकदम इझी, उलट छान ना बघा. हा, आणि हाताने पटकन असं झटपट आपण पातळ करू शकतो. बघा किती इझी आहे. कारण मला कसं पटपट ते होणार नाही, मी आता पटापट सगळे करून घेणार आहे. ओके. बघा मस्त छान ना. हातावर जेव्हा बनवायला घेणार ना, जवळजवळ तुमचं असेच 10 मिनिटं जाणार. ज्यांना येत नाही त्यांना, ज्यांना येत नाही 10 ते 15 मिनिटं जाणार. आणि जर तुम्ही हातावर न घेता ही जर रेसिपी अशी ट्राय केली ना, जास्तीत जास्त तुमचं 5 सेकंद मध्ये बनणार. हो. हे बघा किती टाइम लागलाय, 1 2 3 4 आणि 5 सेकंद मध्ये पानगा रेडी. मस्तपैकी 3 पानगे बनवले बघा पटकन स्नेहाने. तर हे बघा, स्नेहाने एवढे पानगे बनवले. हो.
बस झाले, अजून किती बनवते? तरी हे बोल ठेव ठेव ठेव. अरे बस बस घ्या. तसं पण सगळ्यांचा उपवास पण आहे ना. मग काय. बघा मी वाटी घेतली, नंतर तुम्ही वाटी जेवढं तुम्हाला मोठी साईज पाहिजे तुम्ही करू शकता. किती 2 ट्रिक दाखवले ना इझी वाले. 10 मिनिटात झाल्या एवढे. बस आता फ्राय करून घेते मी पटापट. ओके. तर स्नेहाला ना शेलो फ्राय करायचं आहे, म्हणून स्नेहाने कढाई चेंज केली, म्हणजे पॅन ठेवला, कढाई काढली. कारण ते कसं डीप फ्राय कर, मी लास्ट टाइम तर तसंच केलेला, हा. पण ते चिटकतात. मग त्याच्यापेक्षा असं एक एक इथे टाकलेलं बरं ना, सेपरेट सेपरेट. याच्याने बघा शेलो फ्राय म्हणजे दोन्ही साईडून आरामात होतील बरोबर एकदम. फायनली आम्ही 3 जण रेडी झालो आहोत कुलदेवतांच्या पाया पडायला जाण्यासाठी. तर स्नेहाने बघा नवीन साडी तुम्हाला दाखवली होती. खूप आपल्या ताई लोकांना आवडलेली. ताई बोलतात की तुमच्याकडे ही साडी आहे का, तर सध्या तर अवेलेबल नाहीये, पण जर तुम्हाला पाहिजे तर आता मला वाटतं 1 ते 2 महिने लागणार. बघा किती सुंदर वाटते साडी एकदम. मी ऍक्च्युली पदर लावलेला, पण ते मी सोडून टाकलं. असं पण छान वाटते, मस्त वाटते, छान वाटते, मला खूप आवडते. एकदम सॉफ्ट, इतकी सुंदर साडी ना. मी पहिल्यांदा एवढी सुंदर साडी वेअर केली, मला असं वाटते. पण एकदम सॉफ्ट, जशी पाहिजे तशी. बनारसी मध्ये जे असतात ना साड्या, टक्कर दुसरं कोणच नाही देऊ शकत बनारसी साड्यांना. किती सुंदर. सानूला पण बोललो का येलो वाला, दुसऱ्या तिथे बोलते हेच तिला आवडले, तर चालेल ठीक आहे. मँगो येल्लो झाला ना, असं पण ठेवू शकतो. छान वाटते. नाही मस्त वाटते, खरंच खूप छान वाटते. जायचं मग आता, चला जाऊया. तर फायनली आता आम्ही निघालो आहोत. सामान काय काय घ्यायचं, फक्त ओटीचं सामान घ्यायचं आणि साडी घ्यायची. ओके चल. तर इथे दुकानामध्ये आलो होतो साडी घेण्यासाठी. तर आता घेतली साडी, 9वारी ग्रीन. चला जायचं. तर फायनली आता आम्ही गावामध्ये पोचलो. चला जाऊया, दर्शन घेऊया. बरोबर आहे ना सर्व? चला. माझे बोलते आरामात होते. सानू जायचं. तर आता आपण जुई गावामध्ये पोचलो आहोत. तर चला आता पटकन दर्शन घेऊया. आणि आज काय झालं, एवढं म्हणजे गरम करतोय ना भरपूर. म्हणजे कालपासून तर एवढा पाऊस पडत होता, आजच एवढं ऊन आलंय. बरं झालं पण आपण पावसातच नाही आलो. हो हो बरोबर. चालायला बरोबर. तर चला जाऊया पुढे, मस्त दर्शन घेऊया. हो 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 व्हिडिओ बनवतो युट्यूबला. इकडून इकडून इकडून. विसरते नेहमीच. स्नेहा रस्ता विसरलीस नेहमी विसरते. सगळे ओळखतात आपल्याला, सगळे व्हिडिओज बघतो आम्ही. कसं आहे माहिती का, आपण कधी येत नाही काय नाही, कोणाला ओळखत पण नाही. असं नावानी तर नाही ओळखत, फेस वरून पण नाही ओळखत. समोरून जेव्हा दिसतात, बोलतात का तुमच्या व्हिडिओ बघतो, छान वाटतं तेव्हा कळते ना. नमस्कार आई. चले. एकटेच आहात? कशात? तर आता आम्ही कुलदेवतांचा आशीर्वाद म्हणजे दर्शन घेतलेलं आहे. आणि आता चालू चिंबारे बाया देवी आहे तिथल्या, तर त्या आमच्या कुलदेवी आहेत. तर त्यांचं आता दर्शन घ्यायला चाललो. हे बघा
तिथेच भेटले काकी. कुठे पायाला गेली? काय झाला? पाय दुखते की काय? पाय दुखते. अच्छा. बाबांचे पण तिथे पाय दुखते, तुमचा पण पाय हा, दुखते. दादाचं पाय दुखते ना. या या हा. हा. अच्छा. अरे मग. चला पटकन दर्शन घेऊया. जे पानगे आणलेत ना ते नैवेद्य देण्यासाठी ना आपल्याला पानं काढायची आहेत. तिथे भेंडीचं झाड आहे. ठीक आहे. नऊवारी आहे. हा नऊवारी आहे. हे बघा इथे आपल्याला ताई भेटल्यात. नमस्कार ताई. आपल्या व्हिडिओज बघतात. इथे दादा आहेत. नमस्कार. नाव काय? सूरज. तुमचं ताई? मुरडाली ताई. बाय कर आईला. चला आई. चला. हा. हा. तर आता दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं मस्तपैकी. छान दर्शन झालं ना. हो हो छान वाटतं. हा. आपण वर्षातून एकदा येतो पण बरं वाटते ना. आपण ओटीपीटी भरली तर एकदम मन एकदम भारी वाटलं मला खरंच. आणि आता आम्ही चाललोत घरी. आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पानग्यांची रेसिपी बघायला हो भेटली. मी दाखवली आणि मी बघितली की इथे पण नैवेद्य दिलेलं तर मी पण छानच केले. म्हणजे बरेच एका बोलतो ना आपण भारी केले. मी नाही भारीच केलं. भारी केले. हा आणि ती ट्रेक पण युज केली ना मी म्हणून त्याच्यापेक्षा ते खूप छान झालेले. चली आणि बरं वाटलं. अरे मम्मीची चप्पल देस ना मग. तू घे ना तू तुझी. कशाला घालते मग? माझीच आहे दोन्ही. मम्माचीच आहे तिने का? माझी घेतली. तर आता आम्ही चाललोत घरी. काय त्या उलव्याला. हा उलव्याला राहतो. व्हिडिओ बघतात. तुम्ही पण तिथले जात का? अच्छा. अच्छा. नाही आता चाललो घरी. घट बसवले. थँक्यू ताई. चला. नाही नाही चालू आता आम्हाला घरी जातोय आम्ही. ते घरी. ठेवू ना. अच्छा अच्छा अच्छा. वस्तीला घरी घाट आहेत ना त्याच्यामुळे वस्तीला नाही राहू घट शकत. ठेवलं ना मग ते ठेवत नाही ना जास्त. हा. हा उपास आहे. थँक्यू. चला ताई. हा बाय. हाय. नमस्कार. नमस्कार. हा नाही झालो आम्ही पाया बरं आलो होतो. जा. हो देवाऱ्याला. आता चाललो. हा हो तुम्ही बरे आहेत ना? आलोय खूप टाइम झाला. नाही येऊ आता परत पुढच्या वर्षी. इथं जेजुरी लावलं तर येऊन तर नाही आली. आम्ही कुठं बाहेर गेलेलो. काशीला का कुठेतरी नाही ते उज्जैनला गेलो. आम्ही कसं इथे तिथे सानू ये आईला हाक मार. तर बघा हे सर्व मंडळी आहेत ना. हे ताई इथे पण ताई आहेत. तर सगळे आपल्या व्हिडिओज बघताना ओळख देतात. हो बरं वाटते. थँक्यू. सगळेच बघतात. चला चला मग. चला आई. चला. ऍक्च्युली बोलण्याच्या नादामध्ये आम्हाला आता समजलं की आपण व्हिडिओचा एंडच नाही केला. आम्ही आलो पुढे बोलता का सगळे आपले ताई बी भेटले मग बरा बोलत होतो पण कसं आपल्याला घरी पण जायचं आहे. तुम्हाला माहिती घट बसवले तर जास्त टाइम आपण ठेवू नाही शकत. तर म्हणून आम्ही कोणच्याच घरी गेलो नाही कारण प्रत्येक जण बोलते आमच्या घरी तर असं जर इतर याच्यात आलो असतं तर गेलोच असतो खरंच. पण आता कसं आपले घट आहे तर आपल्याला लवकर जायचं म्हणून पटापट आम्ही पाया वगैरे पडले. ओटीबीटी भरली आणि आता निघालो. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आता या ब्लॉगला इथे आपण एंड करूया. आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.